तर नमस्कार मंडळी, मी आकाश आणि हा आमचा भीमाशंकर ट्रॅकचा धमाल प्रवास। थकवा कमी करण्यासाठी करोनाने अचानक एक जबरदस्त आवाज काढला। हर हर महादेव, गणपती बाप्पा। आणि खरंच ट्रेक मधल्या सगळ्यांना एनर्जी मिळाली। पुढे जाताना एक वेगळाच रस्ता दिसला, हा म्हणजे पदरगड जाणारा मार्ग। पण आमचा रस्ता होता थेट भीमाशंकरच्या दिशेने आणि मध्ये मध्ये डोंगराचं पाणी प्यायलो। खरंच या पाण्याची गोडी कोणत्याही फिल्टर केलेल्या पाण्यात नाही। थोड्याच पुढे गेलो तर दिसलं एक वेगळंच दृश्य। एक दगड ठेवलेला, लोक त्याला देव मानत होते, पण जेव्हा विचारलं तेव्हा कळलं की हा देव नाही तर फॉरेस्ट बॉर्डरचे चिन्ह आहे। पण लोकांनी श्रद्धेने त्यालाच देव मानलं होतं। 2 डोंगर पार केल्यानंतर घेतला परत एक छोटासा ब्रेक आणि तेवढ्या समोर आलं असं काही की आम्ही सगळे थक्कच झालो। एक माकड आणि त्याची धमाल इतकी भारी होती की तो सरळ कुत्र्याला जड पडला। 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन आम्ही निघालो पुढच्या दिशेने। पण आता तिसरा डोंगर समोर होता, खूप अवघड आणि धोकादायक। तरी सुद्धा धैर्य एकवटलं आणि केली सुरुवात। आमच्या टीम मध्ये नवीन आलेली करुणा, हिला पण आज खरी ट्रॅकची मजा कळली असेल। जसा वरती जात होतो तसं खालचं गाव मुंगी सारखं दिसायला लागलं। हवा एवढं वाढलं की असं वाटत होतं आपण स्वर्गातच चाललो। मध्येच रात्री ट्रॅक करून गेलेले लोक परत येताना भेटले। त्यांचे काही जण तर एकदम सेम ड्रेस घालून दिसले, जणू एकाच कंपनीचे लोक असावेत। सुमारे 4 तासाच्या अखंड प्रवासानंतर आम्ही अखेर पोहोचलो भीमाशंकरला। वर पोहोचल्यावर थोडे बरे वाटले, कारण निसर्गाचं सौंदर्य आणि ती थंड हवा दोन्ही अनुभवताना सगळं थकवाच नाहीसा झालं। आता पोहोचलो मंदिराच्या दिशेने, पण आज 15 ऑगस्टची सुट्टी आणि जन्माष्टमी असल्यामुळे गर्दी जबरदस्त होती। मेन लाईन मध्ये उभं राहणं अशक्य होतं, कारण काही भक्त सकाळी 8 वाजल्यापासून उभे होते। म्हणून आम्ही थांबलो मुख दर्शन लाईन मध्ये आणि तिथे मिळालं 1 तासात दर्शन। भगवान भीमाशंकराचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर लागलं राम मंदिराचे दर्शन। बाजूला प्रसादाच्या आणि मूर्तीच्या अनेक दुकानं होती आणि तेवढे पुन्हा एकदा एक बाबा उलटा पाय करून बसलेला दिसला। त्याचे टायलेंट बघून आम्ही थक्क झालो। तर मंडळी, हा होता आमचा आजचा भीमाशंकर ट्रॅकचा प्रवास। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।